सगळे खूप प्रश्न आहेत पुढचे तर. कुटुंबाच्या मागण्या महत्वाची गोष्ट म्हणजे SIT नसेल आपली जी काय मागणी असते पोलीस यंत्रणेवर जर दिली तर तू थोडंफार इकडे तिकडे कोणाच्या दबावात कुणाला एकाला अटक केल्याची बातमी CIDने अटक केली असंच त्यांनी माहिती दिली होती. ती खरी का खोटी हे कन्फर्म करण्यासाठी मी SP-ना फोन लावला, परंतु SP-ने सुद्धा सांगितलं की त्याची अधिकृत माहिती माझ्याकडे आलेली नाही. मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करतोय, कारण की ह्या हत्याकांडच म्हणलं पाहिजे, याच्यामध्ये अनेक एजन्सी पोलिसांच्या मार्फत सुद्धा इन्व्हॉल्व केलेले आहेत. म्हणून आरोपीची अटक केल्यानंतर गुप्तता पाळणंसुद्धा होऊ शकतं, किंवा त्याला अटक केली की नाही याचा आणखी दुजोरा जोपर्यंत अधिकृतपणे ते जाहीर करत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करता येणार नाही. विरोधक धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आरोप करतात, त्यांच्या संबंधित तो मुख्य आरोप आहे असं सांगितलं जात आहे. आता पालकमंत्री काही दिवसात वाटप त्यांना मिळणार. बघा, तुम्ही या संतोष देशमुखाच्या हत्येला राजकारणामध्ये आणू नका. विरोधक काय म्हणतात, मग सत्ताधारी काय म्हणतात, मला ह्या गोष्टीमध्ये रस नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे की या संतोष देशमुखच्या हत्यामध्ये ज्यांचा हात असेल, मग तो कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे. एखाद्याच्या हत्या होते त्या टायमाला मला जो आता फोटो दाखवला देशमुख त्यांच्या भावाने, त्याच्यामध्ये जे काही मुलं दाखवले ते 24 ते 26 वर्षांची मुलं आहेत. आणि मग त्यांना सांगणारा कोण, त्या कुणाच्या मार्फत ती हत्या झाली, कोणी यांना हे करायला लावलं, या सगळ्या गोष्टी तपासामध्ये येतील. आणि ज्यांचाही हात असेल त्यांना हे सरकार माफ करणार नाही, हे असं मुख्यमंत्र्यांसहित दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलं. स्थानिक नेते आहेत, तुमचं काही चर्चा झाली की ह्या विषयावर, कारण त्यांनी अद्यापर्यंत इथं भेट दिलेली नाही. मी कोणाशीही चर्चा केलेली नाही. मला एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलेलं आहे, त्यानुसार मी या ठिकाणी आलो. मी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली आणि डायरेक्ट या ठिकाणी आलेलो. शिंदे साहेबांचं काय म्हणणं होतं, आपल्याशी काही चर्चा झाली या संदर्भात? शिंदे साहेबांचा आम्हाला आणि उदय सामंत साहेबांना स्पष्टपणे निर्देश आहेत, तुम्ही जाऊन वस्तुस्थितीचा तिथलचा अहवाल आम्हाला द्या आणि जे काही घटना घडली त्या कुटुंबाला जाऊन भेटणे, त्यांना दिलासा देणं, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. म्हणून आम्ही त्यांना दिलासा द्यायला तर आलोच आहोत, परंतु या घटनेच्या खोलापर्यंत जायचा प्रयत्न आम्ही करतोय आणि ती सर्व माहिती एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा देणार आहोत. आज 15 दिवस झाले सर, आज 15 दिवस झाले घटना. आमचं अधिवेशन संपल्यानंतर आम्ही पहिल्यांदा इकडे येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला या गोष्टीमध्ये माणुसकी या नात्याने याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं आम्हाला आमचे कर्तव्य आम्ही समजतो. आम्हाला राजकारण म्हणून आम्ही याच्यात इकडं आलेलो नाही. आम्हाला त्या संतोषच्या कुटुंबियाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न आहे. आता आपण बोलताना असं म्हणालात की संतोषचं घर वगैरे गळतंय, मुख्यमंत्र्यांनी काहीतरी घर बांधून देण्याचं जाहीर केलं तुमच्या मार्फत, अशी माहिती येते, ती खरी आहे? आता थोड्या वेळामध्ये उदय सामंत येतील. निश्चित आम्ही असं कुटुंब वाऱ्यावर सोडणार नाही आणि निश्चित त्याचा तुम्हाला सुद्धा प्रत्यय येईल. शासनाची मदत ही वेगळी राहणार आहे, पक्षातर्फे आम्ही त्यांना मदत करणार आहोत आणि ही थोड्या वेळामध्ये उदय सामंत येऊन या ठिकाणी मदत जाहीर करतील. SP-ना पण बोलला, स्वतः त्यांच्या कुटुंबाशी भेटला, तुम्हाला काय जाणवलं जे विरोधाकडून आरोप केले जातात की खंडणी आणि काही राजकीय ज्यातून ही सगळी घटना घडली, तुमचं काय निरीक्षण आहे? नाही, हे खंडणीचाच प्रकार आहे. हा प्रकार खंडणीचाच आहे आणि एक दहशत माजवणं ज्याला म्हणतात, ज्या पद्धतीने एखाद्यावर अटॅक करणं किंवा एखाद्याला मारणं, ह्या त्यांनी हे दाखवायचा प्रयत्न केला आहे की आमच्या नादाला जर लागाल तर तुम्हाला याच पद्धतीने आम्ही मारू. म्हणजे ही जी काही दहशत आहे ही फार भयानक आहे. भविष्यामध्ये जर ही दहशत बीड जिल्ह्यावर जर एक प्रस्थापित झाली तर ह्या बीड जिल्हा हा बाकीच्या राज्यापेक्षाही पुढे जाईल आणि मला या जिल्ह्याचं नाव हे ब्लॅकलिस्ट असल्यासारखं होईल. कोणी इथं ना उद्योग येतील, ना इथं कोणी राहायला येईल, ना अधिकारी काम करायला येईल. म्हणून ही दहशत आम्हाला संपवायची. पण साहेब, आव्हान वाटतं की खरंच बीडची राजकीय बीडची जी शांतता आहे ती भंग झाली आहे, दहशतीखाली लोक आहेत आणि हे खरं सगळ्यांचं मी ते पाहिलेलं आहे, अनुभवलं आहे. आता मी जेव्हा बीडमध्ये गेलो होतो तर लोक पाहत होते, काही लोक माझ्याशी बोलले, साहेब आम्हाला थोडी आता भीती वाटायला लागलेली. अहो, ही छोटी नाही आहे, हे प्रत्येक क्षेत्रामध्ये दहशत चालू झालेली. फार सकाळच्या कॉलेजच्या मुलींपासून ते संध्याकाळी त्या रीती माफिया आणि त्या दारूच्या धंद्यापर्यंत ही दहशत गेलेली.
म्हणून हे आपल्याला मुळासहित त्यांना उकळून काढायचं. त्याला काही राजकीय लोक जबाबदार नाहीत का? स्थानिक राजकीय नेत्यांची ही जबाबदारी नाही का की इथं शांतता प्रस्थापित करणं? हे बघा, राजकीय कोण काय करतं यापेक्षा आमचं काम जे आहे, आम्ही जे सरकार म्हणून आलो तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. राजकीय लोक त्याच टायमाला सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, ही आमची भावना आहे. एका दलित परभणीमध्ये भेटीला आले मात्र इकडं आले नाहीत. कसं पाहता राहुल गांधींच्या? राहुल गांधी हे आपलं राजकारण करण्यासाठी आले. त्यांना काय करायचं आहे त्याच्याशी? कोण गेलं आणि कोण राहिलं त्यांच्यापेक्षा त्यांना पुन्हा त्या घटनेचं पुस्तक घेऊन फिरायचं आहे. घटनेचं पुस्तक घेऊन त्यांना असं दाखवायचं की नाही आम्ही घटना मानणारे आहोत. हे ड्रामेबाजी करता येते. त्यांना ना त्या कुटुंबाशी काही घेणं देणं नाही. त्यांच्या पक्षाला एक मिळालेला विषय, तो विषय घेऊन ते चघळत बसतात आणि आपल्याला आम्ही सर्व लोकांचे नेते आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतात. या नौटंकीला जास्त काळ लोक जुमानणार नाहीत. एका दलित सुरक्षा रक्षकाला मारहाण केली जाते, त्याला वाचवण्यासाठी संतोष देशमुख तिथं जातात आणि दुसऱ्या दिवशी त्यांची हत्या होते. पोलिसांनी अट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करून घेतला नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या पोलिसावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होईल का? तुम्ही एखादी बैठक अट्रॉसिटी संदर्भातल्या गुन्ह्याबाबत तिथं लावाल? मी आता तुम्हाला सांगितलं की या ठिकाणचे काही पोलीस अधिकारी हे काही राजकीय नेत्यांच्या किंवा राजकीय गुंडांच्या दहशतीखालीमध्ये काम करत आहेत. हे मी स्पष्टपणे सांगतो. म्हणून त्यांना पहिले नीट करणं हीच आमची जबाबदारी आहे. सरकार म्हणून सर्वसामान्याला न्याय द्यायची जी काय मी घोषणा करत असतो, भाषण करत असतो, त्या पद्धतीने आज त्यांना न्याय द्यायची खरी जबाबदारी आमच्यावर आलेली. म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी हे आमचा प्रयत्न आहे. ओके.